बाकी पाहू नंतर. तर आता शिवलाल भाऊ, मी काय म्हणतो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या याचं प्रास्ताविक काय आहे ते सांगून द्या, पुढचा कार्यक्रम सुरू करा. तर पहा, आता अध्यक्षांनी दिलेल्या सूचनेनुसार आजची आपली ही जी सभा आहे, आपली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त कोणते कार्यक्रम आपल्याला आयोजित करायचे आहे या संदर्भामध्ये आपली मीटिंग आयोजित करण्यात आली आहे. तर उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे उद्या आहे जयंती महोत्सव आणि खरोखर हा असा भाग्याचा दिवस आहे आपल्या देशासाठी, कारण की सूर्याचं तेज असणारा असा तारा आपल्या पृथ्वीवर आलेला आहे आणि तो आपल्या देशामध्ये येऊन कार्य करून गेलेला आहे. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची सुरुवात आपण स्वच्छता अभियानापासून करू. सकाळी 5 वाजतापासून तर 8 वाजेपर्यंत संपूर्ण गाव स्वच्छ केल्या जाईल. आणि स्वच्छता अभियानानंतर सर्वांना 1 ते 1.5 तासामध्ये आपलं कामं आटपून घरचे आपल्याला संविधान प्राप्त झालेलं आहे. मागच्या जयंतीच्या वेळेस सर्वांना वाटप करण्यात आलेले आहे. तर त्यानुसार सर्वांना अखंड संविधान वाचनाचा कार्यक्रम उद्या घ्यायचा आहे आपल्या विहारामध्ये आणि तिथं सर्व मुलांनी, जे काही तरुण वर्ग आहे त्यांनी सर्वांनी तिथं वाचन करायचं आहे संविधानाचं, म्हणजे जेणेकरून त्याचा आपल्या आयुष्यात भविष्यात त्याचा फायदा होईल. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जेवणाची व्यवस्था ही मोठे पाटील यांच्याकडून करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने शांताराम भाऊ, देवदास भाऊ हे जे काही आहेत, हे आपलं आपलं जे काही किचनचं सांभाळणार आहे आणि महिला वर्ग पोळ्या करण्यासाठी मदत करतील. आणि दुपारी जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी आपण 6 वाजता ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवू मिरवणूक झाल्यानंतर. आणि त्यानंतर 6 वाजता नंतर आपल्याला मुख्य वक्ता जो आहे आपला मामा लुटरे यांच्याशी संपर्क मी साधत आहे, परंतु सध्याशी अजून त्यांचा कॉन्टॅक्ट झालेला नाही. त्यांनासुद्धा आपण संध्याकाळी बोलावणार आहोत. आणि त्यानंतर अशा पद्धतीनं आपला हा कार्यक्रम उद्या संपन्न करायचा आहे आणि सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. आता काही कोणाची अडचण आहे ना, सगळ्याला मान्य. फक्त म्हणलं महिला वर्गानं उद्या पोळ्या करायसाठी जरा लवकर येत जावा, कारण की कार्यक्रम लय पुढे जाते मग आपला. हो, ते गहू निसणं हे ते आजच कार्यक्रम आटपून घ्या आणि बाकीचे आम्ही तोरणं लावणं हे ते आजच आटपून घेतो बरेचसे कामं. चालते ना, काही अडचण आहे का महिला वर्गाचं? नाही नाही नाही, यावर्षी आमची अडचण आहे म्हटलं. सगळ्या महिलांशी आमची चर्चा झालेली आहे. हो, यावर्षी स्वयंपाकाचं, पोळ्या लाटाचं आम्ही करणार नाही. दरवर्षी आम्ही गहू निसतो. तुम्ही फक्त हलगो मालगो करायचे कामं करता. हो, 4 झाडणे मारत ना, स्वच्छता आम्हीच करतो, सगळे कामं आम्ही करतो. त्या पोळ्याच्या त्या चुलकंडापाशी आम्हीच बसतो. तुम्ही कोणते कामं करता? यावर्षी आम्ही पोळ्या लाटणार नाही. हो, कारण की आता आमचं आम्हाला माहित काय कारण आहेत. हो, तर तुम्ही यावर्षी स्वयंपाकाचं सगळं कोणी बाया सांगा, नाही तर तुम्ही करा, आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्ही स्वच्छता अभियान राबवतो, सर्व कार्यक्रमाचं नियोजन करतो, पण आम्ही तिथे पोळ्या लाटायला येत नाही. बरोबर आहे ना. पहिले गॅस असे, गॅसवर पोळ्या करायला काय आहे. आता चुलखंडापाशी बसा लागते ना. हो, लागला नेट टाईले. अरे म्हणलं सगळं माहिती आहे ना मला. गॅस सिलेंडर नाही म्हणून तुम्ही स्वयंपाकाला नाही नाही म्हणून राहिल्या. आहे ना, तसंच आहे ना. अरे पण मग माणसाचे कामं तुम्हाला तोरणं लावणं झाले, बाकीची कामं जमते का तुम्हाला? सांगू राहिल्या मोठ्या. म्हणजे आम्हाला काय जमत नाही का म्हणलं? विचारा ना बायाला, सगळ्याची तयारी आहे पूर्ण. आम्ही कार्यक्रम सांभाळणार यावेळेस. आमच्या खांद्यावर घेणार आहोत यावेळेस. तुम्ही फक्त स्वयंपाकाचं पहा. ते पोळ्या तुम्ही लाटा, का ते गहू तुम्ही निसा. बाकी आम्ही करणार आहोत यावेळेस. नाही जमत ना. गुंपा मावशी, कसं आहे, आमचे कामं आम्हाला जमते, तुमचे कामं तुम्हाला जमते. तुम्ही काय आता या फसकाटात पडून राहिले. तोरणं बांधायला जाता येईल तुम्हाला का? बाकीचे कामं होईल का तुमचे जण? नाही होत ते. तुम्ही फक्त पोळ्याच लाटा. काही करू नका तुम्ही, सगळं आम्ही डिपार्टमेंट सांभाळतो यावर्षी. 14 एप्रिलचा कार्यक्रम आम्ही जे काही नियोजन करू त्या पद्धतीने होईल. समजलं का? हो, तुम्ही स्वयंपाक, पोळ्या, भाजी याचं सगळं नियोजन करा. आम्ही बाकीचं करतो. ते कोणता वक्ता आहे त्याला फोन लावा, त्याला मला भाषण करायला येऊन राहिला का नाही येऊन राहिला, नाही तर मग दुसरा सांगा. ठीक आहे गुंपा मावशी, बा हो, तुम्ही म्हणसान तसं झालं. हो, आम्ही काही मागं हटणारे माणसं नाही आहे. आम्ही स्वयंपाकाचं पाहू, पोळ्याचं पाहू, बाकी गहू निसणं फुसणं सगळं पाहू आम्ही. आणि तुम्ही फक्त बाकीचं कार्यक्रम बरोबर करा. झालं. हो, यावर्षी तुमच्या इकडे सगळं नियोजन. चला करा म्हणलं. त्या मामा लुटरेला फोन करा आणि बोला काय म्हणतात ते. एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर. हॅलो, मामा लुटरे बोलतो म्हणलं. हा बोला, कोण बोलता? काय राहायचे माणसा तुम्ही? फोनही नंबर नाही तुमच्याकडे शेव आपला. देवदास सनसने, रामपूरवरून बोलतो म्हणलं मी. रामपूरवरून. कुठं आहे सध्या? रामपूर फाट्यावर असता. आता आपण नाही का म्हणा, काय काम पडलं म्हणा, गहू साफसफाईला चाललो होतो ट्रॅक्टर घेऊन. आपण पहिले ऐकून घ्या. नाही नाही म्हटलं मी का, हो मी सध्या याला नागपूरला मी. कार्यक्रम आहे डागजागी. हो, तर म्हटलं कसं आहे, इकडे आलेलो आहो मी सध्या. आता मोठमोठे आपले कार्यक्रम चालू असतात ना, हो तिकडे आलेलो आहो. राजा नागपूरला जाऊन बसले गो. काय राजा इकडे म्हटलं रामपूरचा उद्याचा कार्यक्रम होता बा आमचा. प्रमुख वक्ते म्हणून जर आले असते तर काय फी असेल ती दिली असती बा. थोडंसं मार्गदर्शन झालं असतं गाव करायला तुमचं.
यायचं निरा वक्तात असते काही बी. अरे हो ना, मग कमीत कमी 8 दिवस आधी तर इकडे तारखा नसते का पुढच्या घेतलेल्या आम्ही. बरं ठीक आहे. आता रामपूरचा आता कसं आहे, उद्याची म्या आता तशी म्हणजे सकाळचा कार्यक्रम आहे तुमचा, संध्याकाळचा असेल ना. मग होईल ॲडजस्ट समजा जर मन शांत. संध्याकाळी 6च्या नंतर जेवण खावणं हे ते झाले आटपले की 6 वाजता आपलं पहिले ऑर्केस्ट्रा आहे आणि मग तुमचा कार्यक्रम. या ना, काय फी असं सांगून द्या, मग सगळे बसलेलो आम्ही इथं. सोडा ना फीचं हो. ज्या माणसानं देशावर एवढे मोठे उपकार करून ठेवले आणि त्या माणसानं केलेल्या कार्याची जर आपण लोकांना माहिती देण्यासाठी जर फी घेत असं तर अर्थच नाही ना हो जीवनातनी. काहीच नाही हो, विनामूल्य तुम्ही, काहीच टेन्शन नाही. हो, जेवणाचं ती व्यवस्था असतेच तुमची. तर झालं, जेवण केलं आपलं, हात पुसले निघाल्या. हो, काही हरकत नाही. बिंदास उद्या 6 वाजता टच हवा. ओके. म्हणलं येले म्हणते माणूस. नाही तर मग 35,000 पाहिजे, 55 पाहिजे, 56 पाहिजे. अरे बरं बरं बरं, या मग उद्या. हो, तरी आम्ही फुल नाही फुलाची पाकळी देऊन देऊ तुम्हाला. ठीक आहे मग, या मग. ओके, उद्या 6 आपल्यापेक्षा तळपदार कामं यायचं तर झाले. पताका लावून वाटते बाबा. काय झालं वाटते? नाही आटपलं वाटते तुमचं. झालं म्हणलं, पण तुमचं पहा जरा असं ते दळणाचं काय आहे, गहू निसले का नाही, झाले का नाही म्हणलं. जा ना, ते निसू लागेल त्याले. दळण द्या दळून लवकर. मला चालू आहे ना, गौनीच नाही ते आपलं डोळ्याच्या तरकत नाही ना मध्ये. मग शेतामध्ये कसं जास्त असं बारीक दिसत नाही ना, दगड गोटे असे छोटे छोटे. आता आम्ही ते दळण काढून देतो त्याले. हो, काही विषय नाही, आलो आम्ही आता तिकडून. चाल द्या तुम्ही, चाल द्या. येतो आम्ही. झालं वाटतं बा तुमचं काम नाही हो. तोरणं हे ते काय आपले पताका लागल्या, सगळं झालं. आता उद्या काय स्वच्छता मोहीमच राबवत राहिलं. हो ना, हे आमचं गव्हाचं काय खळेल गहू आणले बा हे. काय काम काढलं आमचं. राहिले बाकीचे काम, हे काम दिलं आमच्या इकडे. तुम्हाला काय काय आहे म्हणजे बायला काम. पहा ना करून जराशी. आता दळण दळून आणा. उद्या पोळ्याचं पहा तुम्ही काय आहे तर. आज आता हे सगळं झालं पाहिजे. तांदूळ आहे निसायचे अजून, ते डाळ राहिली, ते जिरं हे आणि ते. सगळं पहा तुम्ही आज. काय तेच चालू आहे ना. का गाऊन घेऊन राहिलो आता. काय करता, काहीच आईने हातात घेतली नाही म्या घरी. हो ना, आता काय. बरं, काय स्वयंपाकात काय करावं म्हणलं मग गुंबा मावशी. काय करावं म्हणलं, कसं काय. तुम्हाला काय सांगा लागते. आता तुमच्या इकडे सगळे कॉन्टॅक्ट मस्त करा. आंबे, कच्चे आंबे कैरी आणा, त्याची लोणची बनवा. मस्त वरण भात पोळी वांग्याची भाजी. चांगल्या गरम गरम पोळ्या पतल्या छटांग. बस करा आता मस्त बिलकुल स्वयंपाक. चांगला तांदूळ आणा बासमती आणि ते करा. पाहत राहायचं तुम्ही काय करता स्वयंपाक. हो, पहा तुम्ही उद्याचा. पोळ्या गिळ्या सगळं आम्हीच करतो. टेन्शन वा घेऊ, करा तुमचे कामं करा. मंजुळा लंका काऊन कुच्चरपणा करता तुम्ही. निरा गोष्टीच करून राहिल्या सगळ्या बाया म्हणलं. रस्ते झाडून राहिल्या, कोणी गुंजाने पेटून राहिल्या. तुमच्या आपल्या गोष्टी सोडून नाही राहिल्या. म्हणलं आपल्या घरचा नाही ना बाई कार्यक्रम. गावाचा कार्यक्रम आहे सगळ्या आता. चला पटपट, चला वया, चला पुढे पुढे. घ्या झाडणे, घ्या पुढे पुढे. बाबा तुम्ही काही गुंपा मावशी म्हणलं बा, काम करणाऱ्याचं नावच नाही बाबा. हो ना, आतापर्यंत खसखस मॅच झालं बरं. हे बाया मागत होत्या. काय बोला आणि काय करा आता. चला बाबा चला, जाऊ द्या तिकडे. हो ना, खऱ्याचं नावच नाही. का हो ना, इतकं मोठं संविधान, इतकं विचारपूर्वक लिहिणं. काय बुद्धिमत्ता हो का, काय अफाट बुद्धिमत्तेचा धनी म्हणला लागण बने का. हो ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरोखर आहे, नामही काफी आहे. का रे लारा, म्हणलं हे समजा संविधान वाचून याच्यातून आपल्याला काय समजा फायदा होऊ शकते समजा. म्हणजे याच्यातनी म्हणजे आपल्याला म्हणजे खरोखर याच्या आपल्या म्हणजे जीवनाशी काय संबंध येते का. म्हणजे फायदा काय होईल याचा. विधानाचा फायदा. अरे बापरे, किती माग राहिलो आपण. हे पहा सांगतो ना, खरोखर हे जर पुस्तक वाचलं ना, सांगतो MPSCनी याचे 20 मार्क कुठेच गेले नाही. याच्यावर आधारित इतके प्रश्न उत्तर असतात. आणि या गोष्टीचा फायदा फक्त काही परीक्षेचाच नाही आहे, आपल्या जीवनाला खरोखर फायदा होतो याचा. कुठं काही जर आपल्यावर अन्याय झाला तर याच्यातलं जर आपल्याला कलम माहीत असलं ना, हो सरकारच करतो आपण त्याला. खरोखर आहे, कुठेही अन्याय स्वीकारण्यासाठी हे जे आपलं शस्त्र आहे संविधान, हो याच्यापासून आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये खरोखर याचा फायदा होऊ शकते. कारण की जर आपल्यावर कोणती केस दाखल केली, कोणता नियम आहे, समानतेचा अधिकार कोणता आहे, हक्क कोणते आहे आपले, कर्तव्य कोणते आहे आपले, सगळे त्याचे मूलभूत अधिकार हे ते सगळं याच्यात आपल्याला पाहायला भेटते. पण ह्याचा जर आपला जर खरोखर अभ्यास झाला ना, अभ्यासच झाला, आपला जीवनाचा अभ्यास झाला, याच्यातून आपण सांगतो ना बरंच काही शिकू शकतो. पण याचा आपण पुस्तक म्हणजे फक्त पाहतो बस, पानं आपण पानही नाही जाळत. खरोखर एकूण एक पान वाचण्यासारखं आहे. आणि किती त्याच्यातनी गर्भित अर्थ, किती त्याच्यातनी विचार करून लिहिलेला हा संविधानाचा ग्रंथच म्हण लागत.
हा जबरदस्त ग्रंथ आहे आणि याचा आपल्या जीवनाशी खरोखर संबंध आहे. आणि हा ग्रंथ प्रत्येकानं आपल्या घरी ठेवला पाहिजे आणि याचं वाचन दररोज नियमित केलं पाहिजे. हा पुढचा किती काही हुशार असला ना त्याला आपण तोडील तोड उत्तर देऊ शकतो. हो नाही तर आपली इतकी फसवणूक होते आणि आपल्याला काहीच माहित नाही. याचा खरोखर आपल्याला उपयोग घेता येते. खरोखर आहे बा लारा, सांगून तुले मागच्या वर्षी ज्यावेळेस भेटली 8 दिवस तर पाहिलं नाही मी, पण नंतर मी वाचत गेलो एक एक पान. खरोखर पुढच्या असा बिलकुल आपला दबावच पडते. हो कोणतं कलम आहे, कोणत्या याच्यात काय आहे, जर का आपल्याला माहीत असलं ठासून जर सांगितलं ना, बरोबर बिलकुल पुढचं सारखं होते. हो कारण की त्याला माहीत आहे, नॉलेज आहे याले. म्हणजे बाबासाहेबांना जे गोष्टी दिल्या नॉलेजच्या, त्याचा आपण खरोखर अंगीकार केला पाहिजे. तर आपण आपल्या जीवनातनी म्हणजे वाघासारखं जगू शकतो बाबू. हो ढाण्यावा काही एरीस होत नाही माणूस. त्याच्यासाठी काहीतरी अभ्यासही पाहिजे आपला. म्हणून म्हणतो दररोज वाचत राहा. दररोज आपल्या घरी समजा याचा रोज 4 पेज वाचत कंप्लीट करा. पण याचा खरोखर आपल्या जीवनामध्ये उपयोग घ्या. चला करा, सुरू करा आता, वाचणं सुरू ठेवा. दिवसभर चाललं पाहिजे. चला. का नसतं आपलं नाही. हात धुवून राहिले का ते? उद्या काय गुंबाबाई, काही आपलं कामं करता तुम्ही. हो हे काम आता काय आम्हाला दिले तुम्ही. असं स्वार्थीपणा नका करत जाऊ. फक्त आता बा पुढच्या वर्षी असे कामं नका देऊ म्हणलं आमच्या मागं. कोणत्या पोया कोणते नकाशे तयार होऊ राहिले आणि काय आमचं आम्हाला माहिती. हो ना, एक तर आता काय कसं करा आणि काय समजायला मार्ग नाही का. लागले चटके आता. हो घ्या ना. आहे तर पाहिजे ना. हो घ्या ना, खा ना आता. काय कुठं आलं तुमचं अजून. करा ना ते अजून उंडा भिजवा जरासा. एवढ्या होते का एवढ्या पोळ्या ना. कायची कणिकन कायची काय भिजवता. सरपंचाने दिला आपलं पाणी टाकून जगभर भिजवा म्हणजे. आणि काय आता ते मी इकडे कणिक टाकतो ते इकडे पाणी टाकते. मग काय तर हो ना, काही पतली होती तर काही घट होती. हो काय बरोबर आहे ते. हो जा आता तुम्ही, चालू आहे आमचं. बरं आहे ना बाबा, इतकी वर्ष आता आम्हीच करतो. हो, तुम्हाला कसं त्याची जाणीव तर झाली पाहिजे ना मग. किती चटके लागते आणि किती त्या याच्यात बसा लागते. आता काय लुंगी राहिली वाटते फक्त. ना ते आंबे राहिले ना कापाचे. हो ते पहिली पावशी होती ती तुटली. हो तेवढे त्यांना ते कशी बी झाले तर फोडी. आता हे राहिलेत ना आंबे अजून 100 खांड. गेला ते झुमरे आणाले. चालू आहे आमचं आता, काय आमचं आम्हाला माहिती. पहा तुमचं काय आहे तर लवकर आटपतं घ्या. हो, 3 वाजेपर्यंत पंगत बसली पाहिजे. हो लय उशीर होऊन राहिला आता. हो एक तर किती 6 वाजता आहे म्हणतात ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम. हो बस 6 वाजता ऑर्केस्ट्रा आणि त्याच्यानंतर आपला कार्यक्रम. ती येऊन राहिले म्हणते आता. मामा लुटे रे. हो येऊन राहिले. बरोबर करा, लवकर करा मग. हो 3 वाजता यात पंगत बसली पाहिजे. हो चला येतो आम्ही. बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, जय असो, जय असो. संविधानाचं पुस्तक हातात, मला वाचायला. संविधानाचं पुस्तक हातात, मला वाचायला. संविधानाचं पुस्तक हातात, मला वाचायला. चला बबंडा, हो घ्या पुढे घ्या. हो चला पुढच्या चौकात चला. एक 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 चल द्या. रप रप चला, वाजवा रे, चल द्या. सर्व मंडळींना सूचना आहे, लवकरात लवकर कार्यक्रम सुरू होणार आहे. तर भीम जयंती स्पेशल. तर आपल्याला काही गीतांचा आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे. सर्वांनी खरोखर शांत बसा, शांत बसा. त्याला करा, सुरू करा. तर ऑर्केस्ट्राचे गायक छोट्या छोट्या आपल्या पुढे सादर करणार आहे मेल आणि फिमेल आवाजाचे धनी.
माहोल माहोल जल्लो जल्लो. तर आता ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम संपलेला आहे. यानंतर प्रबोधनकार आलेले आहे, तर ते आपले व्याख्यान इथे सांगणार आहे. तर सर्वांनी कोणी उठून जाऊ नये. तर प्रबोधनकार यांनी लवकरात लवकर स्टेजवर यावे अशी मी विनंती करतो. आज भारताचे आधुनिक शिल्पकार, भारताचे आधुनिक निर्माते, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व, अथांग ज्ञानाचा सागर, महामानव, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 डिग्री प्राप्त करून त्याचबरोबर असंख्य असे बिरुदावलीचे आभूषण प्राप्त करणारे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांना नतमस्तक होऊन आज मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. आज आपण उपस्थित झाले, आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. द सिम्बॉल ऑफ एज्युकेशन, द सिम्बॉल ऑफ एज्युकेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोलंबिया विद्यापीठ ज्ञानतीर्थ, जगाचे ज्ञानतीर्थ, ज्याच्या दारावर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, त्यांचे नाव कोरले गेलेले आहे, असे आपल्या भारताचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. त्यांचे कार्य हे आपण सांगू शकत नाही. उंच घे भरारी, किती भरारी घेशील, त्यांची जे भरारी आहे त्यांची भरारी कोणी घेऊ शकणार नाही. त्यांची उंची कोणीही गाठू शकणार नाही. असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशामध्ये जन्मले, हे आपले भाग्य आहे, हे आपले भाग्य आहे. आणि अशा या महामानवांच्या विचाराने आज आपला देश चालत आहे. आपल्या जगामध्ये त्यांची कीर्ती किती सर्वत्र पसरलेली आहे. आज जिकडे तिकडे सर्व महोत्सव, जयंती उत्सव साजरा होत आहे. हे आपल्या भारताचे भाग्य आहे. दुबळ्यांचे कैवारी, मजूर, त्याचबरोबर जे काही महिला वर्ग आहे, जो शोषित घटक आहे, त्यांच्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी लढणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 133वी जयंती आहे, की ज्यांनी आपल्या जगामधील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाची राज्यघटना लिहिलेली आहे. आणि ते असे व्यक्तिमत्व होते की जे शाळेच्या बाहेर बसले होते. शाळेच्या उंबऱ्यावर बसणारा विद्यार्थी संपूर्ण जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची राज्यघटना लिहितो म्हणजे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते कोण? तुम्ही त्यांच्या बुद्धीचा आज विचार करा की ते किती श्रेष्ठ, महान आणि तत्वज्ञ होते. ते काय नव्हते, अर्थशास्त्रज्ञ, तत्वज्ञ, सामाजिक चळवळी, सर्व गोष्टीमध्ये त्यांनी जो काही आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे तो जगामध्ये कुठेही दिसणार नाही. असे हे महामानव ज्यावेळेस उंबऱ्याच्या बाहेर बसून शिक्षण घेत होते, त्यावेळेस एक ब्रिटिश अधिकारी शाळा तपासणीला आला. त्यांनी वर्गातील विद्यार्थ्यांना काही प्रश्न उत्तरं केली, परंतु काही पता नाही, कोणी काही उत्तरं दिली नाही. आणि मागून जो काही दाट्यामध्ये बसलेले आपले बाबासाहेब आंबेडकर होते, त्यांनी हात वर केले की मी सांगतो. 4 ते 5 प्रश्नांची उत्तरे त्यांनी पटापटा दिली. त्यावेळेस ब्रिटिश अधिकारी म्हणाले, गुरुजी, तुमच्या शाळेचं भविष्य तुमच्या दाट्यात बसलेलं आहे आणि तुम्ही काय करत आहात? त्या अधिकाऱ्यांनी त्याचे कौतुक केले आणि त्यांना एक आवर्जून प्रश्न केला की बेटा, तू भरपूर उत्तर दिले, परंतु मी एक प्रश्न विचारतो की आपला जो पृथ्वी ग्रह आहे, हा या पृथ्वी ग्रहापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता आहे? तर त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले, मला ग्रह तर माहीत नाही अजून, परंतु एक गोष्ट मात्र सांगतो की शाळेतल्या वर्गातला जो माठ आहे ना, तो त्या ग्रहापेक्षा पण दूर आहे, असं मी म्हणतो. म्हणजे अशा परिस्थितीतून शिक्षण घेऊन आपली जगामध्ये छाप निर्माण करणे सोपे नाही. म्हणजे याचा अर्थ संघर्ष, याचं दुसरं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी संघर्षातून आपलं कीर्ती मिळवली, नाव कमावले. म्हणून त्यांच्या विचारसरणीचा आपण अवलंब करून आपल्या जीवनाचा आपण सार्थकी केलं पाहिजे, असंच माझं म्हणणं आहे. ही दुसरी गोष्ट म्हणजे ते तर खूप महान होते, परंतु त्यांचे वडील त्यांच्याहीपेक्षा महान होते.
कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पेपर सोडून यायचे तेव्हा ती जेवायला बसायची, त्यावेळेस बाबांना म्हणायचे, बाबा तुम्ही जेवले का? तर बाबा म्हणाले की बा मी नंतर जेवतो. ज्यावेळेस जेवण झालं त्यावेळेस बाबासाहेबांच्या लक्षात आलं की दवडीमध्ये एक पण पोळी नाही, भाकर नाही, आणि बाबा आता जेवणार काय? तेव्हा बाबाला म्हटलं की बाबा तुम्ही काय जेवणार? तेव्हा बाबांनी सांगितलं, म्हणे भीमा मला माझी भूक महत्त्वाची नाही बेटा, कारण की माझी भूक खूप मोठी आहे. तू खूप मोठं व्हावं ही माझी भूक आहे, ते तू पूर्ण कर. हे भूक तर मी अशीही सहन करू शकतो. म्हणजे बघा बापाचा कलेजा काय म्हणते. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी त्यांच्या वडिलांची किती त्यांनी झीज केली, आणि अशा या कठीण परिस्थितीतून बाबासाहेब घडले. त्यांचा आदर्श हे आपल्यासाठी खरोखर महत्त्वाचा आहे. 18 तास अभ्यास करून त्यांनी हे जे काही परिश्रम करून आपलं जे काही कार्य केलं ते शोषितासाठी, दीनदलितासाठी, महिलासाठी, शोषित घटकासाठी केलं. आणि त्यांच्या या कार्याचं फलित म्हणजे फक्त आपल्याला एकच कार्य आहे, आपल्या देशाची जी एवढी मोठी लोकशाहीचं दान त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, संविधान दिलेलं आहे, हे संविधानाची आपल्याला खरोखर बाजू जर आपल्याला भक्कम करायची असेल तर जो काही आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे मतदान करण्याचा, आज आपल्या इकडे मतदान जनजागृतीचे कार्यक्रम राबवण्यात येत आहे. आपण सुद्धा त्यांच्यामध्ये हिरारीने भाग घेतले पाहिजे. मतदानाचा टक्का आपण वाढवला पाहिजे. जोपर्यंत आपण मतदान करणार नाही लोकशाही टिकणार नाही. लोकशाही टिकायची असेल तर लोकांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे असे माझे म्हणणे आहे. सर्वांनी मतदान करावे आणि आपल्या लोकशाहीला भक्कम करावे, एवढंच माझं म्हणणं आहे. शेवटी एकच सांगणं आहे की बाबासाहेबांचे जे काही कार्य आहे ते एका भाषणामध्ये नाही सांगू शकत. त्यांनी लिहिलेले कितीतरी पुस्तके, त्यांची वर्तमानपत्रे, त्यांच्या चळवळी, त्यांचे सत्याग्रह हे असे अथांग असे आहेत की जे आपण एका भाषणामध्ये नाही सांगू शकत. त्यांच्या कार्याचं मोजमाप, त्यांची उंची कोणी गाठू शकत नाही. अशा या महामानवाने जे आपल्याला संदेश दिलेला आहे लोकशाहीचा, की लोकशाही टिकवा, त्याचबरोबर शिक्षण घ्या, संघटित व्हा आणि संघर्ष करा, याचा आपण पालन करू. आणि मी आता 2 शब्द संपवितो. धन्यवाद.